नमस्कार मंडळी, मी निवेल काम करतोय फार्मामध्ये आणि आम्ही चाललोय आता गिरनारला. दोघांनी तयारी जोरात केली आणि रिक्षा पण आता चाललोय स्टॉप. तर चला मग चाललोय आता बसकडे आमच्या. आणि इथं आता थोड्याच अंतरावर एक स्टॉप आहे, बस स्टॉप. तिथनं आम्हाला बस मिळणार आहे, ती की गव्हर्नमेंटची आहे. तिथं बुकिंग केलेलं आहे आम्ही. आणि बघूया आता काय काय होते पुढं. बस यायला अजून वेळ आहे, त्यामुळे म्हणलं जरा पेटपूजा काय तर करून घेऊया म्हणून हे पोहे, मसाला पोहे, साधा पोहे, हे सगळं काय काय होतं ते खाऊन घेऊया म्हणलं. कारण कसं आहे, शेवटी बसमध्ये बसल्यावर असं मिळणार नाही काय. आणि त्यात सकाळची टायमिंग म्हणल्यावर जरा पेटपूजा केली आणि म्हणलं आता चहा पण घेऊया. चहा घ्यायला इथं आलतो, यो भाऊ चहा बनवायला आहे बघा, इकडे कप वगैरे भरायला. मग म्हणलं आता चहा पिऊया आणि जाऊन स्टॉपवर उभं राहायचं. पण इथनं बघितल्यावरच आम्हाला बस दिसली आणि आता आम्ही धावत पळत जायचं म्हणतोय तिकडे. बघू थांबा. हे बघा, याच्या मागं जी निळी बस दिसायला लागली ती माझी बस आहे. त्याचा नंबर बघितला, तिकडनं व्हेरीफाय केला आणि लक्षात आलं की तीच बस आहे. मग एक कप चहाचं घेऊनच आम्ही चाललोय. ते भावाने एक घेतलाय, मी एक घेतलाय. आणि बघा हे आता सुटायला नको म्हणून आम्ही पळत पळत चाललोय तिकडं. आता आपलं बुकिंग काय केलेलं आहे, त्यामुळे सीटचा तर काय प्रॉब्लेम नाही. पण जाऊन जागा धरणाने टाईम म्हणजे बसचा टाईम होण्याच्या आधी आपण बस पकडणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही तर आलो, तर ही चौकशी त्यांनी करायला आलेली ती लेडीज ते नव्हती. त्यातनं आम्ही जागा करत असं चढलो बसमध्ये आणि आमच्या सीटवर जाऊन बसलो दोघं पण. आणि इथनं आता आम्हाला ही सीट मिळालेली आहे, आमच्या नंबरची आरक्षित सीट. आणि इथं बसलोय आम्ही निवांत. आणि आता याच्यानंतर ते तिकीट त्यांनी व्हेरीफाय करतात. तिकीट व्हेरीफाय झाले आमचं, तुम्ही बघू शकता. आणि कॅमेरामॅन घेऊन आलोय. माझी दिवसापासून इच्छा होती की असा माझा एखादा कॅमेरामॅन सोबत असावा, आणि आज ती इच्छा पूर्ण झालेली आहे. माझा मी प्रवास एकदम इंटरेस्टेड होणार आहे, त्यामुळे मला आताच फॉलो करून ठेवा आणि पोच बघत राहा. पण असं व्ह्यू कसा आहे मागचा, आता आमचा प्रवास एकदम असा सुखकर होणार आहे. आणि गुजरातची जी काही गव्हर्नमेंटची बस आहे, बसनं चाललोय, हिस्ट्री आहे. आणि बसायला सीट वगैरे सगळं कम्फर्टेबल आहे. आणि आम्ही आता चाललोय जुनागडच्या दिशेनं. भाऊ मागनं व्हिडिओ बनवत आलाय म्हणल्यावर मी असं चालत सुटलोय. आणि मग लक्षात आलं, अरे पायऱ्या तर इकडे आहेत, म्हणून मग इकडे चालत आलो. आणि ही बस आमची लागल्या. नाश्ता करायला इथं थांबलेलो आम्ही, जरा मोबाईल त्यांनी चार्जिंग करून घेतलं आणि आता चाललोय परत पुढच्या प्रवासाला सुरुवात करायला. इथं बघितलात तर तुम्ही, इथं बाकी काही गाड्या बिड्या दिसत नाहीत. ही एकच आमची निळी परी इथं उभारलेली आहे, GSRTCची. ड्रायव्हर मामाने एक हॉर्न दिल्यावर आम्ही परत जाऊन आमच्या जागेवर बसायसाठी निघालो. आणि परत आमचा प्रवास चालू झाला आणि इथं दुसरा हॉल्ट केलेला आहे. पण इथं परत हॉल्ट केला आणि परत चालू केला आमचा पुढचा प्रवास. कारण इथं जुनागडमध्ये जाणं आमच्यासाठी लवकर जाणं गरजेचं होतं. जवळपास 7 ते 8 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता जुनागडला पोहोचतोय. आणि तिथनं एक थोड्या अंतरावर गिरनार पहाडचा पायथा लागतोय. त्यामुळे आता तिथनं चढायला किती वेळ लागतोय ते बघण्यासाठी स्टे ट्यून. भेटू आपण आता गिरनार जवळ. त्या बसनं आम्हाला जवळपास 1 किलोमीटर लांब सोडले त्या गिरनार पर्वतापासून. त्यामुळे आम्हाला ही रिक्षा करायला लागली. रिक्षात बसलोय आम्ही आणि या मामाची चौकशी करायला लागलो की बाबा तिथे गेल्यावर काय काय करायचं किंवा काय किती वेळ लागतोय काय. भावानं सगळी चौकशी करून घेतलेला. भाऊ त्यात एक्सपर्ट आहे आमचे, त्यामुळे सगळी जोडणा त्यांनी करून घेतली. आणि आय लव्ह जुनागड बघितल्यावर एवढं भारी वाटायला लागलंय, आता काय सांगू तुम्हाला. पोहोचलो इकडे आता जुनागडला. आणि वातावरण तुम्ही बघू शकताय कसं आहे. तेव्हा सगळं हिरवंगार झाले, पाऊस पडून गेलाय आणि त्याच्यात गार वारं सुटले आणि 2-2:30 वाजले दुपारचं, तरी पण वातावरण बघा कसं आहे. बघू शकताय की ते एकदम असं ढग हे तिथं जमिनीला टेकल्याचा जो काही आभास होतो, तो कसला म्हणजे अविस्मरणीय आणि अद्भुत असा सगळा नजारा आहे. तुम्ही बघून हे बघा, आपण आता आलोय गिरनारच्या एंट्रीला. मेन ते बघू शकता तुम्ही, महाद्वार कसा आहे तो. एकदम पूर्ण चिऱ्याच्या दगडावर बांधकाम आणि नक्षीकाम वगैरे व्यवस्थित एकदम असं मनमोहक असं काम इकडं आहे. आता मी आणि माझा भाऊ दोघ जण चाललोय. आम्ही दोघ जण आहे. खूप ते मोठं नियोजन होतं, जे काय मी तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये बोललो होतो. तुम्ही बघू शकताय दिसतो. आणि त्याच्याच बरोबर जे काही पायऱ्यांचा मार्ग जो आहे तो तिकडे त्या साईडला असणार आहे. तिकडनं आम्ही जाणार आता. हे बघा, इथनं आता शिड्या चालू होत्या, पायऱ्या वगैरे. आणि इथं आम्ही येऊन पोहोचलोय आणि इकडून चालू करणार आम्ही आता.
चला आता भेटू आपण पुढच्या इथं आलो उतरलोय आता पहिला काय तर नाश्ता करतो आणि मग जायचं म्हणतोय वर चढायला सुरुवात करायची कोण माणसं दिसत नाही आहेत आता चढतेली हे बघा माग आमच्या गिरनार पहाड दिसा लागला तुम्हाला भाऊ आहे माझं आणि आम्ही आता नियोजन जोरात केले सगळे आणि आताच माझा हा प्रवास पुढे चालत राहणार आहे त्यासाठी तुम्हाला मला फॉलो करायला लागणार आणि सबस्क्राईब करायला लागणार आम्ही कुठेपर्यंत चढू शकतोय आणि काय करू शकतोय हे आता तुम्हालाच बघायचं आहे त्यासाठी स्टेट येऊन भावाला एवढी गडबड आहे नाश्त्याचा व्हिडिओ करायला राहिला परत दाखवतो तुम्हाला आणि आता चाललोय आम्ही गिरनार पर्वत चढायला चला तुम्हाला पण दाखवतो काय काय चाललंय सगळं तिकडे स्टेशन चेकिंग वगैरे सगळं झालंय आणि आता आम्ही पहिली पायरी चढायला चालू करणार आहे बघा इथं पहिली पायरी आहे आणि चला आता तुम्हाला दाखवतो आमचा सगळा हा प्रवास चला कुठे गेला चलो जय गिरनार चढायला सुरुवात केलेली आहे आम्ही पहिला वन्यजीव आम्हाला दिसलेला इथं आणि पुढे जाऊन बघायचं आपल्याला काय काय दिसतंय इकडं तुम्ही बघू शकताय जंगल कसं घनदाट आहे एकदम आज आम्ही आलोय आणि 2 दिवसापूर्वी म्हणजे काल का परवा दिवशी रात्री 3 वाजता काहीतरी इथं वाघाचं दर्शन झालंय बघू आता तुम्ही बघू शकताय अजून 100-150 पायऱ्या पण झालेल्या नाहीत आणि आमची कंडिशन आता पुढे आम्ही चढतोय ते बघण्यासाठी स्टेट येऊन थोडा दम लागा लागल्यावर हे असा एक सुंदर असा नजारा दिसा लागलाय आणि हे असं बघितल्यावर एकदम सगळा शीन आणि थकवा निघून जातोय त्यामुळे लगेच परत आणि सुरुवात करायला लागलोय आम्ही चालायला थोडं पाय दुखा लागल्यात सगळं व्हायला लागले पण जाताना हे जे काही निसर्गरम्य वातावरण आणि हे आहे ते तुम्ही पण एकदा अनुभव घ्या आयुष्यात एकदा तरी गिरनार ट्रेक हा कराच माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे वातावरण कसलं भारी आहे बघा एकदम असं धुकळतेन असं सगळं पसरलंय सगळीकडे भाऊ माझा काय थांबायचं नाव घेण्यात आलाय त्याला काही त्रास नाही चला तुम्हाला दाखवतो पुढचं काय काय बघू शकताय तुम्ही मी आता निम्म पण चढलेलं नाही अजून वॉच मध्ये दाखवा लागले 1200 स्टेप्स एवढ्या चढल्यात बघू आता पुढं अजून कशी सिच्युएशन आमची होत्या चला रोपवे बघा असा ढगात जाताना दिसायला लागलाय तिथनं पुढचं काही दृश्य दिसतच नाही एकदम असं अविस्मरणीय असा क्षण आहे हो प्रत्येकाने एकदा तर गिरनार पहाड चढावा आयुष्यात म्हणजे किती फिट आहे आणि किती नाही हे कळून जाईल तुम्हाला वातावरण वर जाईल तसं एकदमच भारी वाटले हिरवीगार झाडी आणि हे डोंगर वगैरे सगळं रोपवे इथनं वरनं दिसतोय हो एकदम भारी विषय आहे आम्ही जर आता धापलायला चालू झालेला आहे बघू शकताय मी कसा झालोय एकदम घाम्या घेऊन झालोय मी बघू शकताय तुम्ही कारण तुम्हाला दिसा लागलंय सगळ्या वातावरण बघू शकताय एकदम धोकं वगैरे यायला चालू झाले आता 1500-1600 पायऱ्या वर चढून आलोय आम्ही एवढा भाऊ पण आला आमचा वर तो काय थकायचं नाव घेणं झालाय मी 2 वेळा बसलोय भावाने एकदा पण बसलेला नाही चला चाललोय जय गुरुदेव दत्त हेच आमचं मोटिवेशन आहे आजचं जाऊन एकदाच वर दर्शन घ्यायचंय आम्हाला चला सगळं वातावरण तुम्ही बघू शकताय एकदम असं धुकं त्यांनी साठलंय इथं खालचं काय दिसायला चालू झालेलं नाही म्हणजे मगापासून दिसत होतं पण एवढं धुकं झालंय की आता काय दिसत नाही मग इथं थोडा वेळ आम्ही हॉल्ट घेतलाय थांबलोय थोडा वेळ यो भाऊ आता बसलाय बघा चढाई चालू केल्यापासून त्या भावाचं काय म्हणजे स्टॅमिना किती आहे आता ते कळालं मला निवांतवाणी चालत येत होता तो 2200-2300 पायऱ्या झाल्यात आता हे बसलाय मी 3 ते 4 वेळा बसलेलो आणि माझी हालत पण बघू शकताय तुम्ही कशी आहे आता हे बघा गाणं गुम झाले दिवसभर कंपनीत येते आणि याच्यात काम करून सवय नाही आपल्याला आणि आता ते सगळं बाहेर निघते कसं काय
पण सुट्टी देणार नाही, वरपर्यंत चढणार, 10,000 पायऱ्या चढणार म्हणजे चढणार असा निर्धार केलाय मी स्वतःच्या मनाला. बघूया आता पुढे कुठेपर्यंत जाते मी. या प्रवासात तुम्ही पण आहे माझ्यासोबत आणि ह्यो भाऊ एक आहे. आम्ही दोघांनी चढायला सुरू केले. चला पुढचा प्रवास दाखवतो तुम्हाला आता. हे बघा, तुम्ही बघू शकताय मी काही पावसाने भिजलेलो नाही. खालनं वरपर्यंत चढत आलोय आणि मागं वातावरण पण बघू शकताय. एकदम असं स्वर्ग 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 का काय ते इतकं बोलायला सुचना झाली मला आता. जवळपास 3,000 पायऱ्या चढत आलोय आणि आता चालू. होय बघा, सिच्युएशन एकदम गंभीर झाल्या माझी. या भावाचं काय अजून नाही, भाऊ निवांत चाला आलाय. माझी हालत बघू शकताय आणि बाजूचं वातावरण पण बघू शकताय कसं झाले. एकदम विषय हरलो. चला आपण वर जाऊ. 2300 पायऱ्या चढून आलोय वर आम्ही आणि माझी सिच्युएशन बघू शकताय तुम्ही. सगळे परत चालल्यात. तेव्हा ही भाऊ दोघं पण चालल्यात आणि आम्ही दोघं पण आता वर चाललोय. बाकी वर चढणारे कोण दिसला झाल्यात. बघू आता, इथपर्यंत आलोय, इथनं वरपर्यंत जाणार. एकदम आता आम्ही जास्त थकलोय असं पण काय नाही, निवांत आहे आम्ही. चालत चालत चाललोय. तुम्ही पण एक दिवस असा ट्रेक करा. मी सुरुवातीला रायगड चढला, त्याच्यानंतर आता सरळ गिरनारला आलोय आणि इथला अनुभव माझा एकदम असा स्पेशल झालाय. जाताना असं धुकं, पाऊस नाही पण धुकं एवढं आहे. तुम्ही बघू शकता ही दरी आहे बघा खाली. खालचं काहीच दिसत नाही. वातावरण एकदम वर वर कसं आहे नजारा बघायचा, त्याच्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत आता चला तुम्हाला सगळं दाखवतो वरचं. हे बघा, इथं राम मंदिर आहे. हे बघा, चला भगवा दिसला इथं. हीच प्रेरणा आणि हे पुढचं आमचं लक्ष. पायऱ्या बघा आता खड्या पायऱ्या व्हायला लागल्यात. जवळपास 2,500-3,000 पायऱ्या झाल्यात. आता पुढच्या स्टॉपला समजणार आम्हाला किती झाल्यात त्या. चला. आमचे टांगे जवाब दे रही है, कोई और जगह होती तो यहाँ से मैं छलांग लगा लेता. काय डोसक्याला तापच आहे हो सगळा. छलांग बिलांग काय मारू शकत नाही कारण अजून वर जायचं आहे आम्ही. चला. इथं 5,000 पायऱ्या कंप्लीट झाल्यात आपल्या आणि तुम्ही बघू शकताय वातावरण एकदम असं धुकाचं आणि ह्याचं आहे. पाऊस जरा पण नाही पण धुकं एकदम जास्त आहे, दाट आहे एकदम. इथनं पुढे रेंज पण नसते असं सांगायला लागलेत सगळी इथली लोकलची माणसं. प्राणी वगैरे काही दिसत नाही आहेत, माकडं वगैरे. आणि 5,000 पायरीला हा एक कमान आहे इथं आणि मंदिर आहे कुठलं तर पुढं. बघूया चला आपण मंदिर कुठलं आहे ते पुढच्या ह्याच्यामध्ये. पुढच्या 5,000 पायरी नंतर आपल्याला जे मंदिर दिसणार आहे त्याची सगळ्यांना आतुरता आहे आणि मला पण आतुरता आहे. चला चला आपण दिगंबर जैन मंदिर जवळ आलोय. म्हणजे 5,000 पायऱ्या कंप्लीट झाल्यात आणि तुम्ही आमचा हौसला बघू शकताय. आम्ही एकदम पण हार मानायची नाही असं ठरवलेलं आहे. 5,000 पायऱ्या चढत आलोय, अजून 5,000 पायऱ्या राहिल्यात. तर चला तेव्हा ही सगळी उतरायला लागल्यात आणि आम्ही आत्ता चढायला लागले. तर अंबाजी मंदिरला आलोय आपण. या अंबाजी मंदिर आणि इथं 5,000 चिड्यात पूर्ण झाल्या की इथं हे मंदिर लागतंय. इथं आपण दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. तर चला मंदिरात बघूया आपण. आपण इथं दर्शन घेतलंय आणि आता पुढच्या प्रवासाला लागणार आहे. त्यासाठी चला आपण पुढच्या सुरुवात करू प्रवास. आपण पुढच्या 5,000ला सुरुवात केली आहे आणि तो प्रवास कसा असतोय आपला बघूया. इथले लोकल सगळे सांगायला लागलेत की 7 वाजेपर्यंत मंदिर चालू असते. आपण बघूया आपलं दर्शन होतंय का. इथपर्यंत आलोय म्हणजे दर्शन नक्की होईल असं माझा तर विश्वास आहे आणि होणारच दर्शन आपलं. चला पुढे जाऊ आपण. जय गिरनार. आपण आता फक्त 3,000 पायऱ्या कमी उरल्यात आणि प्रवास आपला खडतर आहे पण आपण झुकायचं नाही, थांबायचं नाही. आपण पायऱ्या कंप्लीट करूनच थांबायचं. चला माझ्यासोबत. आपण वातावरण सगळं बघू शकता, एकदम मनमोहक आणि एकदम आपल्या मनाला असं भावणार आहे. एकदम असा वारा आणि जे काही जे आहे ते एकदम असं मनाला एकदम असं
म्हणजे स्वर्गाचे सुंदर तारा अंतगुच्छ जे दिसत आहे. आणि आता तुम्ही बघू शकता आम्ही आता पुढच्या 3,000 पायऱ्या शेवटच्या आहेत त्या चढायला चालू केलेल्या आहेत. दम भरायला लागलाय, पाय दुखायला लागलाय, पण थांबायचं नाही हे एकच जिद्द आणि त्या जिद्दीने आणि चिकाटीने आम्ही चाललोय. सगळं आम्ही चढून पूर्ण केले 10,000 पायऱ्या. थोड्याच पायऱ्या उरल्यात. वातावरण बघा आणि माणसं आता उतरायला लागल्यात. आम्ही पण वर जाऊन दर्शन घेऊन आता खाली येणार आहे. चलो चलो हे सगळे भक्त मिळाले आहेत आपल्याला. ते दर्शन घेऊन चाललंय आता खाली. आपण पण जाऊया दर्शन घेऊया कारण 6:15 वाजल्यात. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण आता पोहोचलो इथं आणि इथं वर मंदिराकडे बघितल्यावर मला एवढा आनंद झाला की मी कशात काय सांगू शकत नाही तुम्हाला. हे मंदिर बघू शकता तुम्ही. मी इथं जवळपास हाय अल्टिट्यूडवर आहे आणि त्यामुळं कॅमेरा पण एकदम असा ब्लर व्हायला आहे, आवाज कमी यायला लागला आहे माईकचा आणि माझं पाय बघू शकता लटपटा लागल्यात अक्षरशः. 10,000 पायऱ्या पूर्ण करून मी वर इथंपर्यंत आलो आहे आणि ते दर्शन घ्यायसाठी मला मध्ये आधी जे काय अनुभव आले ते अनुभव असे म्हणजे न विसरण्यासारखे आहेत. एकदम अविस्मरणीय असे जे क्षण असतात त्यातला एक हा असणार आहे. हे बघू शकता तुम्ही मंदिरवर तिथली लाईट दिसायला लागल्या आणि मंदिराजवळ आलेला एवढा आनंद झालाय. मी पण आणि माझा भाऊ पण दोघं पण एवढं खुश आहे की काय सांगू तुम्हाला आता. तर आपल्याला आपल्या महाराष्ट्रातली सगळी टीम भेटली आणि प्रत्येक जण 2 वेळा 3 वेळा आणि म्हणजे 1 वेळा पण आलेले असे सगळे आहेत. आणि प्रत्येकाचे अनुभव असे आहेत की सगळे खालनं वर येईपर्यंत जे काही स्वतःच्या मनात आपली श्रद्धा आहे ती फक्त श्रद्धा घेऊन जर वरपर्यंत आलं तर ते यायचं म्हणजे इथपर्यंत दुसरं कोणतंही संकट येत नाही तुमच्यावर. तुम्ही एकदम सुरुवात करा. फक्त येणं इथं तुमचं वर घेऊन येणं हे महाराजांचं काम आहे. तुम्ही फक्त सुरुवात करा आणि इथं यायला प्रेरणा घ्या. फक्त महाराजांचं नाव हे प्रेरणा म्हणून ठेवा. आणि मी नेहमी काम करतोय फार्मामध्ये आणि सगळी आपली ही जी जनता भेटल्या त्यांच्यासोबत आपण आता खाली उतरणार आहे आणि खाली आश्रमात भेटणार आहे. तिथं म्हणजे स्टे करणार आहे. तिथनं पुढे आपण सोमनाथला जाणार आहे. तर पुढचा आपण प्रवास यांच्यासोबतच करणार आहे. भेटू आपण पुढच्या प्रवासात. चला जय गिरनार जय गिरनार. आता आरती केली आम्ही सगळं आवरलं आणि आता चाललोय. तिथं एक मठ आहे तिथं महाराजांनी ते सांगितले की प्रसाद घेऊन जावा. आमच्या मोबाईलची पॉवर बँकची सगळी बॅटरी वगैरे संपत आल्या. बघू आता कुठंपर्यंत चालते. आम्ही चाललोय तिकडं मठाकडे. आता चला पुढे बघू. मला दर्शन मिळालं ते मिळालं, पण याच्यापेक्षा माझं नशीब काय आहे की मला संध्याकाळची आरती मिळाली. आणि एवढं चांगलं नशीब कुणाचं असेल नसेल मला नाही माहित, पण माझं नशीब तर एवढं भारी आहे की मला संध्याकाळची आरती मिळाली. एकटं माझ्या आरती मिळणं हे माझ्या सगळ्याचं नशीब आहे. पहिल्यांदा खरंच एकदम अविस्मरणीय क्षण होता हा. चला आम्ही आलो इथं आता आणि इथे या आश्रमात आम्ही आता विश्रांती घेऊन उद्या सकाळी सोमनाथला जाणार आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.